जय श्रीराम. गेले 46 दिवस आपण गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 47वा दिवस. ज्यांना गेले 46 दिवसांचं प्रवचन ऐकायचं असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये देखील मिळेल. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा महाराष्ट्रातील थोर संत. त्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केला आयुष्यभर आणि श्रीरामाच्या नावाची महती सगळ्यांना सोप्या भाषेत सांगितली, शिकवली. 365 दिवसांसाठी हे लिहिलेलं प्रवचनरूपी पुस्तक, ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवसासाठी एक साधारण 3-4 मिनिटं एक पान वाचायला लागेल. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. त्यात त्याने नामाचं महत्त्व सांगितलंय. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामाचे फायदे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या प्रवचनामध्ये दिलेल्या आहेत. तर आजचं 47व्या दिवसाचं जे वाचन आहे ते आपण आता करणार आहोत. आणि आजच्या या शीर्षक आजचं जे 47 दिवसाचं जे पान आहे, जे दिवस आहे, त्याचं जे शीर्षक आहे, संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगत असताना, वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा विचार आपण करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगणे असे असावे. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले देखील जाऊ नये. म्हणजे माणसाने देवाचं नामस्मरण तर करावंच करावं. म्हणजे तुमची देवता, जी तुम्हाला आवडते, तुमची इष्ट देवता, तुमची ग्रामदेवता, तुमची कुलदेवता, कुलदेवी, कोणत्याही देवतेचं तुम्ही नाव घ्यावं. त्याला कुठच्याही प्रकारची अडचण नाही. फक्त ते प्रेमाने घ्यावं आणि नेहमी द्या. आणि ते करत असताना आपलं चित्त मात्र शुद्ध ठेवावं. आणि हे असताना हे पण लक्षात ठेवावं, की आपण जगाला फसवू नये, हे एक गोष्ट आली. आणि आपण जगाकडून फसवले जाऊ नये ह्याची देखील दक्षता महाराजांनी म्हणजे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नामात जो राहिला तोच सत्संगीत राहिला. जे आपली जी नाम घेण्याची जी वृत्ती आहे, ती वृत्तीनेच आपला सत्संग घडतो. म्हणजे साधू संत घेत चांगल्या लोकांबरोबर आपला संघ राहतो. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत सोडून द्यावी, जोडून द्यावी. म्हणजे नाम आणि मन. मन हे आपल्या हातात नसतं, राईट? लोक म्हणतात मन हे चंचल आहे, ते सतत इकडे तिकडे जात असतं. त्यासाठीच महाराजांनी सांगितले, तुम्ही त्या मनाला त्या नामाची संगत जोडून द्या. म्हणजे ते बरोबर त्याच्याबरोबर राहणार. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भोगतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे. म्हणजे भगवंत आपल्याबरोबर असेल, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारची शक्ती आहे, हे महाराजांनी सांगितले. मुंकू मात्र नाही. म्हणजे उगीचच तो माझ्या पाठी आहे, म्हणजे माझी शक्ती वाढली, म्हणजे त्या शक्तीचा मी दुरुपयोग करू नये, हे पण सांगितले. नेहमी लीनता ठेवावी, म्हणजे आदरातिथ्य करावं, लोकांना रिस्पेक्ट द्यावा. मी साधन करतो हे विसरून जावे. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाचे आणणे आहे. आपण कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा किंवा सासूसासऱ्याचा मान ठेवते, ते नवऱ्याला खुश करण्याकरता. तसं भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याचप्रमाणे आपण वागावे. म्हणजे आपलं वागणं हे सगळ्यांशी चांगलं असावं, प्रेमाने असावं, सगळ्यांना आपण रिस्पेक्ट द्यावा. हे देखील
महाराजांनी सांगितलं म्हणजे नाव तर घ्यावंच घ्यावं आणि नावाबरोबर बाकीच्या गोष्टी देखील कराव्यात. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतलं औषध मला का देत नाही, असं म्हटलं तर तो त्याचप्रमाणे तुला तो रोग नाही असं उत्तर देतो. त्याचप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याच करता संतांची संगत धरून ते सांगतील त्याप्रमाणे वागावे. लोकांना असं वाटतं, की ह्याला ते सांगितलंय, त्याला ती सेवा सांगितलेली, पण मला नाही सांगितलेलं आहे. त्याने डॉक्टरचं छान उदाहरण दिलेलं आहे. डॉक्टर देखील तुमचा रोग बघूनच त्याप्रमाणे औषध देतो. तसंच संत देखील तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे, तुमची जी वृत्ती आहे, तुमचं जे नेचर आहे, ते ओळखूनच तुम्हाला त्याप्रमाणे ते सेवा देतात. याच करता संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे. ते वागतात तसे वागू नका. ते वागतात म्हणून त्याची आपण फॉलोअप घेऊन त्याच्याप्रमाणे नक्कल करणं, हे करू नये. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. म्हणजे संत आपल्याला ती वाट दाखवतात. जिथे 2 वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरुच उभा आहे. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्यात काय होणार आहे? जे आपला विश्वास असावा गुरुवरती. संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. आपले जे 4 वेद आहेत, त्यांचा अर्थ संतांना कळला असं महाराज म्हणतात. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी जो अर्थ आपल्याला सांगितला म्हणूनच आपण वेद वाचण्याचं कारण नाही. कारण वेद हा थोडासा क्लिष्ट, थोडासा कठीण समजायला असे वेद आहेत. ते ज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहेत. पण ते समजणे न करता आपल्याला स्वतःला देखील ज्ञान असावं आणि ते समजून घ्यायला त्रास होऊ शकतो. म्हणूनच संतांनी हे वेद वाचून, समजून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही. ते वाचलं तर वाईट नाहीये, पण ज्यांना समजत नाही आणि त्याने उगाचच मनाला लावून घेऊ नये. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याचप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी कुठून बर्फ बनते. बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने उथंबलेला आहे, त्याला संत म्हणतात. संत म्हणजे ज्याच्या तोंडात सतत देवाचं नाम, जो पूर्णपणे देवाच्या अधीन झालेला आहे, जो देवाच्या प्रेमामध्ये चिंब भिजलेला आहे, अशा संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतील. ते कुठे मिळतील? तुम्ही नामस्मरण करायला घ्या. तुम्ही चांगली कर्म करा. तुम्ही त्याची इच्छा ठेवा. मग ते संतांचा आणि तुमचा भेटण्याचा योग जुळूनच येईल आणि एकदा आपली तोर संतांच्या हातात दिली, तर आपल्याला बाकी काही करायची गरजच राहत नाही. शेवटचं वाक्य. सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणजे संत सांगतील तसं वागावं हे ह्या ह्याच्यात त्यांनी छानपैकी सांगितलेलं आहे, की आपण त्याच्यामध्ये काही घुसडू नये. संतांनी आपल्या म्हणजे आपलं जे मन आहे, आपली जी वृत्ती आहे, ती कशी आहे हे समजूनच संतांनी आपल्याला जी सेवा दिलेली असते, त्याच्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं काही घुसडू नये. संतांना वेद कळलेले आहेत. ते वेदाचं जे मर्म आहे त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते वेद वाचले नाही तरी चालतील. असंच महाराजांनी सांगितलंय आणि हेच सगळे सत्य सांगतात. आता आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वेळेला जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, श्रीराम, श्रीराम. धन्यवाद. हे 47व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही जे वाचन झालं त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिन छान, आनंदी, आरोग्यपूर्ण जावो हीच श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.